आई उद्या मुंबईला ऑफिसच्या कामासाठी समीर येणार आहेत आणि ते आपल्याच घरी थांबणार आहेत. त्यामुळे दादाला सांगून त्यांना वेळेवर एअरपोर्टवर आणायला सांग आणि वहिनीला सांग सगळं घर व्यवस्थित करायला सांग. आणि हो, वहिनीला सांग की दुपारच्या टायमाला 3 प्रकारच्या 3 भाज्या आणि एखादा गोड पदार्थ पण बनवायला सांग. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी दादाला सांग की एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जेवायला घेऊन जा. ज्योतीने फोनवर आपल्या आईला अर्चनाताईला सांगितलं. जावई बापू येणार या विचारानेच अर्चनाताईचे हातपाय थंड पडले. जावई आल्यावर एवढे सारे पदार्थ बनवायला लागतात की जणू कुठला देवताच प्रकट झाला आहे. सासरचे सगळे जावई बापूसाठीच सारखे बाजारला पळत असतात. अगं सुनबाई, आज संध्याकाळी ऑफिसवरून लवकर घरी ये. उद्या समीर जावई बापू आपल्या घरी येणार आहेत. त्यामुळे आपल्याला आजच खूप सारी तयारी करावी लागणार आहे. सगळं घर व्यवस्थित करावं लागेल. बाथरूममध्ये नवीन टूथपेस्ट, ब्रश, टॉवेल सगळं ठेवायला लागणार आहे. आणि हो, बाजारातून गुलाबजामुन, काजू कतली, पेढे वगैरे मिठाई आणि फळेसुद्धा आणावे लागणार आहेत. अर्चनाताई आपल्या सुनेला सईला म्हणाल्या. सई अर्चनाताईला म्हणाली की अहो आई, टेन्शन घ्यायचं काहीच गरज नाही. समीर दादा तर आपल्याच घरातील आहेत आणि ते तर दर महिन्याला येतच असतात. पण मी ऑफिसवरून लवकर घरी येऊ शकत नाही. खूप कामे पेंडिंग आहेत आणि टेन्शन घेऊ नका. मी सगळी जिम्मेदारी घेते. कशाचीच कमी पडू देणार नाही. त्यांना मी माझ्या परीने मान सन्मान देण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही पण स्थिती समजून घ्या. गेल्या महिन्यातच 3 दिवसाची मी सुट्टी घेतली होती. पण ह्यावेळेस मला माफ करा. मला जमणार नाही. तुम्ही घरात ॲडजस्ट करा. सई तिच्या सासूला म्हणाली. अर्चनाताईचा जावई समीर ऑफिसच्या कामासाठी मुंबईमध्ये येणार होता आणि तसं पण दर महिन्याला मुंबईला त्यांचं येणं जाणं होत असायचं. कधी कधी समीरसोबत त्याची बायको ज्योती पण येत होती. जावई बापू सासरमध्ये 5 स्टार हॉटेलसारखं त्यांना सगळी अरेंजमेंट लागत होती. समीरना कंपनीतर्फे खाण्याचा, पिण्याचा, राहण्याचा सगळा खर्च मिळत होता. पण ते पैसे वाचवण्यासाठी सासरी येऊन राहत होते आणि सासरी आल्यावर समीर वेगवेगळ्या प्रकारची डिमांड करत असायचा. आणि त्याला माहीत होतं की सई आणि तिचा नवरा कुणाल दोघे पण कामाला जातात. तरीसुद्धा तो त्यांची मनस्थिती समजून घेत नव्हता. आणि अर्चनाताई आणि त्यांच्या मिस्टरांचं सुद्धा आता वय झालं होतं. त्यांना सुद्धा धावपळ होत नव्हती. सईच्या लग्नाला आत्ता त्या घरात आलेल्या 2 वर्ष झाले होते. आणि ह्या 2 वर्षात समीरचं खूप वेळा येणं जाणं झालं होतं. जेव्हा समीर सासरी त्याच्या बायकोसोबत ज्योतीसोबत येत होता तेव्हा तो त्याच्या बायकोला ज्योतीला काहीसुद्धा काम करून देत नव्हता. आणि सासरी कोणाकडून काही चूक झाली तर समीरचा राग 7व्या आसमानावर असायचा. सईच्या लग्नात पण समीरने खूप हंगामा केला होता. लग्नामध्ये तोंड फुगून बसला होता. कारण पण एवढेच होतं, लग्नाच्या 2 दिवस आधी समीर आपल्या सासरी येणार होता आणि कुणालला आपल्या दाजीला आणण्यासाठी थोडा उशीर झाला. बस एवढंच कारण झालं. आणि याच कारणावरून त्याने तमाशा केला. कुणाल ट्रॉफिकमध्ये फसला होता, त्यामुळे तो वेळेवर पोहोचला नाही. समीरला वाटत होतं की आपल्या मेव्हण्याचं लग्न झाल्यावर त्याची येणारी बायको त्याचा सगळा मान सन्मान, त्यांचं पद हिसकावून घेईल याची भीती त्याला वाटत होती. त्यामुळे त्याला हे फुगून बसायचं कारण सुचलं होतं. दुसऱ्या दिवशी कुणाल आपल्या दाजीला आणण्यासाठी एअरपोर्टवर वेळेवर पोहोचतो. यामध्ये कुणालचा टाईम पण वेस्ट होत होता आणि शिवाय पेट्रोल पण खूप जात होतं. कारण आणायला 1 तास आणि घरी सोडायला 1 तास, 2 तास वाया जात होते. आणि त्याला त्याच्या कामावर सुद्धा पोहोचायचं होतं. समीर एकटा येऊ शकत होता, पण त्याला खूप अभिमान वाटायचा की मी सासरी येणार आहे म्हणून सगळ्यांनी माझ्या स्वागताला हजर असलं पाहिजे. जावई बापूच्या स्वागतासाठी अर्चनाताई तयार होत्या. सई मनातल्या मनात हसत होती. कारण का आत्ता तिला माहीत होतं की आपली सासू हा त्यांच्या जावईसोबत कशी वागणार आहे. हे खावा, ते खावा, हे धरा, ते धरा, हे पाहिजे का, सतत आता हेच तिला ऐकायला भेटणार होतं.
सईने नाश्त्यासाठी आलूचे पराठे आणि साजूक तुपाचा शिरा पण बनवला होता आणि रसगुल्ले सुद्धा आणून ठेवले होते. सईला आणि कुणालला आता ऑफिसला जाण्यासाठी उशीर झाला होता. तोपर्यंत समीर कुणालला म्हणाला, अरे मेहुणे साहेब, तुम्ही रामू हलवाई या दुकानातून समोसा आणि कचोरे आणले नाहीत? ते खूप स्वादिष्ट आहेत. आज तर सई वहिनीने खूप नॉर्मलच नाश्ता बनवला आहे. समीर जावई हसत हसत म्हणाला. कुणाल म्हणाला की उद्याच्याला नाश्त्याला दाजी मी घेऊन येतो. आणि हो, आणि त्याच्या शेजारी जी गरमागरम जिलेबी भेटते ते सुद्धा घेऊन या. आता 10 वाजले आहेत. मी 12 वाजेपर्यंत माझ्या कामासाठी निघून जाईल. आणि हो, दुपारचे जेवण पण मी इथेच करीन. ठीक आहे दाजी, मी पण ऑफिसमधून हाफ डे घेऊन लंचसाठी येतो. आणि सई पण आता ऑफिससाठी निघून जाईल. तिला ऑफिसमधून सुट्टी भेटली नाही कारण ऑफिसमध्ये खूप पेंडिंग कामं आहेत. कुणाल घाबरत घाबरत समीर जावयाला म्हणाला. समीर म्हणाला की आजकाल तशी इज्जत कुठे दिली जाते. घरात जावयांना कोणतीच किंमत देत नाहीत. समीरच्या स्वभावाबाबतीत सईला आणि कुणालला सर्व काही माहीत होतं. त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते फक्त त्यांच्या कामावर लक्ष देणार होते. ऑफिसला जाण्याच्या आधीच पटपट सईने दुपारच्या जेवणाची सासूबाईला सोबतीला घेऊन तयारी केली होती. सईने पनीरची भाजी, पुलाव, चपाती, सुक्या बटाट्याची भाजी, अजून 1-2 पदार्थ बनवून सई निघून गेली. दुपारच्या वेळेस 2:30 वाजायच्या वेळेत समीर लंचसाठी आला होता. त्याने येऊन पाहिलं की त्याचे सासू सासरे त्याच्या आधी लंच करत आहेत आणि ह्यामुळे समीर जावयाला राग आला हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. अर्चनाताई समीर जावयाला म्हणाले की अहो जावई बापू, तुमची वाट पाहून आम्ही आत्ता जेवण करायला बसलो होतो. कुणालचा फोन आला होता. तो म्हणाला होता की तो तुमच्यासोबत जेवण्यासाठी येणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघे जेवा. त्यामुळे आम्ही दोघे जेवण करत होतो. किसनराव आपल्या जावयाला समीरला म्हणाले. अर्चनाताई निम्म्या दाटावरून उठल्या आणि पटकन आपल्या जावयाला जेवण देण्यासाठी तयार झाल्या. तोपर्यंत कुणाल पण आला होता. त्याने येताना श्रीखंड आणि आईस्क्रीम सुद्धा आणले होते. जेवण करताना समीर म्हणाला की असं वाटत आहे की हा पुलाव सई वहिनीने आधीच बनवून ठेवला होता. गरमागरम असेल तर त्याचा स्वाद खूप चांगला लागतो. मला हे कळत नाही, सई वहिनीला नोकरी करण्याची काय गरज आहे? इथं आपल्याच माणसाला गरमागरम जेवण मिळत नाही. समीरने अजून एक कमी सांगितले. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही नंतर जेवण गरम करून सुद्धा खातो. सई तर या घरासाठी खूप काही करते. अपेक्षापेक्षाही खूप काही करते. आम्ही आमच्यासाठी तिचे स्वप्न पण तोडू शकत नाही. जेवण बनवणे, घर स्वच्छ ठेवणे, घरातील काम करणे हे ठीक आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काम एका स्त्रीने केलं म्हणून त्यात काय गैर आहे असं पण मला वाटत नाही. कुणाल अजून पुढे बोलणार होता, परंतु अर्चनाताईने त्याला इशारा करून गप्प राहण्यासाठी सांगितलं. तेव्हा तिथे कुणाल नव्हता. तेव्हा समीर त्याच्या सासू सासऱ्याला म्हणाला की सई वहिनी तिच्या सॅलरीमधून तुम्हाला पैसे देते का नाही? का असं आहे का की सगळे पैसे सई वहिनी त्यांच्या माहेरच्यांना देत आहेत? अर्चनाताई म्हणाल्या की जावई बापू, आमचा मुलगा आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा जेवढे म्हणेल तेवढे पैसे देत असतो. त्यामुळे आम्हाला सुनेच्या पैशामध्ये काहीसुद्धा इंटरेस्ट नाही. आणि आमची सून खूप हुशार आहे. नेहमी काही ना काही करत असते. 2 महिन्यापूर्वीच तिने हे माझ्या कानातले टॉप्स तिने तिच्या सॅलरीमधून केले आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ती आमचा खूप मान सन्मान आणि आम्हाला खूप आदर देते, प्रेम करते. अजून आम्हाला काय पाहिजे? किसनराव म्हणाले. संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. बोलता बोलता समीर म्हणाला की मी माझी जुनी 4 व्हीलर गाडी विकण्याचा विचार करत आहे आणि मी एक नवीन गाडी घेणार आहे. तर माझ्या डोक्यात विचार आला आहे की ही जुनी गाडी आहे ती तुम्ही ठेवावी आणि मी माझ्यासाठी नवीन घेतो. असं पण ह्यांची किंमत खूप आहे, पण ही गाडी मी तुम्हाला 4 लाख रुपयाला विकत आहे.
समीर काही पण करून ही सेकंड हँड गाडी कुणाला विकण्याचा प्रयत्न करत होता. यावेळेस सई बोलली की समीर दादा, यावेळेस आम्ही जुनी गाडी घेणार नाही, यावेळेस आम्ही नवीन मॉडेलची गाडी खरेदी करणार आहे. समीरला सईचं बोलणं आवडलं नाही. जेव्हापासून सई लग्न करून या घरात आली तेव्हापासून समीरची व्हॅल्यू कमी झाली असं त्याला वाटत होतं आणि त्याच्यामुळे त्याला खूप सईचा राग येत होता. त्यानंतर बोलता बोलता त्याची नजर किचनमध्ये गेली आणि तो म्हणाला, हे काय, किचनमध्ये पण खूप सारा बदल केला आहे आणि आम्हाला सांगितलं पण नाही. आजकाल सगळं निर्णय तुम्ही तुमच्या मर्जीने घेत आहेत. जावयाला तर काहीच किंमत नाही. अहो जावई बापू, तसं काही नाही. आता सुनबाईच्या लग्नात आलेली भांडी किचनमध्ये बसत नव्हते, त्यासाठी 2 नवीन रॅक घेऊन त्यावर सामान मांडलं आहे, बाकी काही नाही. आणि नंतर तो किसनरावकडे पाहतो. किसनराव वाटाणा सोलत होते आणि म्हणतो की हे काय बाबा, तुमच्या सुनेने तुम्हाला सुद्धा कामाला लावलं आहे का? या घराचा मालक असून सुद्धा तुम्ही घरातील कामं करत आहात. किसनराव म्हणाले की नाही, मला कामाला लावलं नाही. मी हे वाटाणे तुमच्यासाठी सोलत आहे कारण उद्या मटर पनीर करायचा बेत आहे. मी छोटे मोठे काम करून सुनबाईची मदत करत असतो आणि मला त्यात आनंद पण भेटतो. समीर किसनरावांना त्यांच्या सुनाबाबतीत भडकवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचा काहीच परिणाम किसनरावावर झाला नाही. समीर घरी आल्यावर सगळ्यांच्या टायमावर फरक पडत होता आणि शिवाय सगळ्यांचा मूड पण खराब होत होता. त्याचं बोलणं असं होतं की त्यामुळे प्रत्येकाचं मन दुखत होतं, पण असं करून आणखीन त्याची इज्जत कमी करत होता. असे 4-5 दिवस गेले. ऑफिसचं काम झालं तरी समीर तिथेच राहिला होता. एके दिवशी सकाळी समीर किसनरावाला म्हणाले की बाबा, मी संध्याकाळच्या प्लॅनने वापस जाणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं करा. संध्याकाळी अर्चनाताई समीरला म्हणाले की नंतर यायच्या वेळेस आमच्या मुलीला ज्योतीला सुद्धा सोबत घेऊन या. आणि अर्चनाताईने एका बॅगेमध्ये त्यांच्या मुलीसाठी आणि जावयासाठी काहीतरी खाऊ आणि अजून भेटवस्तू दिल्या होत्या. दुसऱ्या दिवशीच त्यांच्या मुलीचा ज्योतीचा फोन अर्चनाताईला आला आणि ती तिच्या आईला म्हणाली की आई, तुम्हाला जावयाचा मान ठेवायला जमत नाही का? ते म्हणत होते की पूर्ण घरात आता सई आणि कुणालच्याच मर्जीने सगळं घडत आहे. तुम्ही तुमच्या जावयाला मान देत नाही. तुमच्यामुळे मला किती बोलणं खावे लागते. त्या घरचा जावई आला होता आणि महाराणी खुशाल ऑफिसला निघून गेली होती आणि मला सुद्धा आजकाल काहीच सांगत नाही. किचनमध्ये बदल केला आहे, नवीन गाडी घेण्याचा प्लॅन करत आहात. तुला वहिनीने कानातले टॉप्स केले आणि एवढेच नाही तर सई वहिनी बिनधास्त माझ्या नवऱ्याशी बोलत होती. ज्योती कोणताही विचार न करता काही पण बोलत होती. त्यानंतर अर्चनाताईंना हे सगळं सहन झालं नाही आणि त्या ज्योतीला म्हणाल्या की हे बघ ज्योती, कटू आहे पण सत्य आहे. जावई बापू आमच्या परिवारामध्ये प्रमाणाच्या बाहेर खूप दखलंदाजी करत असतात. आम्ही आमच्या सुनेला मुलीचं स्थान दिलं आहे आणि तिने पण आम्हाला आई वडील मानलं आहे, तरी पण तिच्या बाबतीत आम्हाला भडकवणं हे जावई बापूला शोभत नाही. हे बघ ज्योती, समोरच्या बद्दल आपल्या मनात मान सन्मान असेल तर दुसरा सुद्धा आपल्याला मान सन्मान देत असतो. जावई बापू आमच्या घरी येऊन राहतात, ठीक आहे, पण त्यांना एकदम 5 स्टार हॉटेलसारखं जेवण लागतं. जे आहे त्यात समाधानी ते नसतात. काही ना काही कमी नेहमी काढतच असतात. नेहमी नावे ठेवतात. कोणताही पदार्थ आवडीने खात नाहीत. 2 वर्ष झालं सई गप्प आहे, परंतु खूप दिवस हे चालणार नाही. सई शांत बसणारी मुलगी नाही. जिथे चुकतं तिथं ती बोलते. कोणाचं पण काही विनाकारण ऐकून घेत नाही. अर्चनाताईने आपल्या मुलीला व्यवस्थित समजावलं. त्यानंतर समीरचं सासरी जाणं जरा कमी झालं आणि जर गेला तरी आता त्यांच्या परिवारात जास्त लुडबुड करत नाही. कारण जेव्हा ज्योतीने तिच्या आईला फोन केलता तेव्हा तिचा नवरा समीर तिथेच बसला होता आणि आपली सासू काय बोलते हे सगळं त्याने ऐकलं होतं आणि त्याचे डोळेसुद्धा उघडले होते की सासू सासरे आहेत तोपर्यंत त्या घरात त्याचा मान आहे, त्यानंतर त्या घरात त्यांचं काही सुद्धा चालणार नाही. त्यामुळे
आतापासूनच नीट वागलं तर आपलं सासर जिवंत राहील. त्यामुळे तो आता सासरी व्यवस्थित वागत होता. जर आपल्याला मान सन्मान पाहिजे असेल तर आपल्या मनात सुद्धा दुसऱ्यांबद्दल मान सन्मान असला पाहिजे. तर ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.